तुकोबाराय म्हणतात की अध्यात्म प्रांतात उत्सव हा शिरोमणी आहे, मग याला काही पुरावा आहे का? याला काही पुरावा आहे ना. खरं तर या पुराव्यांना आत्ताच बाहेर निघायला चांगले दिवस आलेले आहेत. मागे पुरावे होते पण ते बाहेर निघत नव्हते. काहीतरी निघाल्याचा परिणाम आपण मागच्या वर्षी पाहिला आणि 22 जानेवारीला माझा भगवान प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये जाऊन बसले. फार उत्सव छान संपन्न पद्धतीने पार पडला. बरं प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस 14 वर्षानंतर वनवासातून परत आले त्यावेळेस अयोध्यावासियांना जितका आनंद नसेल झाला तितका आनंद आज भगवंत 500 वर्षानंतर राम मंदिरात बसले, इतका आनंद आपल्याला सगळ्यांना झालेला आहे. मग प्रश्न असा उपस्थित राहिला की तो भगवंत नक्की त्या मंदिरातच बसला की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करून प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये बसला? आणि ज्ञानोबारायांनाही हेच अपेक्षित होतं ना हो. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी कुठल्या मंदिरात? हृदय मंदिरी स्मराकारी. हृदय मंदिरामध्ये राम आणि कृष्ण ही दोन नामं साजरी केली पाहिजेत. म्हणून या ठिकाणी पुरावा सापडतो. विठ्ठल विठ्ठल राम मंदिर झाल्याचा आनंद तर आम्हाला सगळ्यांनाच आहे, पण आता वाट बघतोय ते नंद आणि नंदी आनंदी होण्याची. प्रभू श्री रामचंद्र आनंदी झालेच, आम्हाला त्याचा आनंद आहे, पण आता अजूनही आम्हा वाट बघतोय कसली? नंद आनंदित होण्याची आणि नंदी आनंदित होण्याची. नंद केव्हा आनंदी होईल? केव्हा आनंदी होईल? नंद मथुरा होईल तेव्हा. आणि नंदी केव्हा आनंदी होईल? काशी होईल तेव्हा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून काशी आणि मथुरा ज्यावेळेस होईल त्याच वेळेसच खरा आनंदी आनंद होईल. विठ्ठल विठ्ठल. भगवंत म्हणतायत तुम्ही सांगतायत ना की अध्यात्म प्रांतात उत्सव शिरोमणी आहे, मग याला काही पुरावा आहेत का? भगवंत ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत अर्जुनाला, अर्जुना तू आता जे काही घेतलंयस ना हातामध्ये, तुला जे काही दया क्षमा शांती करुणा आलेली आहे ना ती आता सगळी बाजूला सार. म्हणजे या सद्गुणांना भगवंताने त्यावेळेस मूर्खपणा म्हटलेलं आहे. बरं, दया क्षमा शांती करुणा ही जी काही तुला आली आहे ना अर्जुना ती सगळी बाजूला सारून दे. सांडी गे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. अर्जुना हे सगळं सोडून दे, हे सगळं सांडून दे आणि तुझं ते धनुष्यबाण आहे ना ते तू हातात धरून ठेव, ते तुझं नीट पकडून ठेव. कारण ते जर आता खाली ठेवलंस तर कोणी कधी घेऊन जाईल याचा भरोसा नाही. अहो नेलं ना धनुष्यबाण, तुम्ही बघता काय? विठ्ठल विठ्ठल. भगवंत अर्जुनाला सांगतायत की ते धनुष्य तू असं सैल सोडू नको, ते घट्ट पकडून ठेव. कारण आता तुला गरज आहे ते घट्ट पकडून ठेवण्याची. दिवस वाईट आहेत म्हणून तो धनुष्य तुझा ते चांगलं धरून ठेव, चांगलं व्यवस्थित तो धरून उभा राहा. भगवंताने अर्जुनाला असं सांगितल्यावर भगवंत म्हणतात अर्जुना आता मी जे तुला धरायला सांगितलेलं आहे ना आता ते पण सोडून दे. आता मी जे काय सांगतो ते धर. काय धर? सर्व धर्मात परित्यज्य मामेक शरणं व्रज. भगवंत गीतेमध्ये म्हणताय की सगळ्या धर्मांना तू सोडून दे, फक्त मला शरण, मला शरण आहे, बाकी दुसरं काही एक करू नको. याच्याही पुढे एक पाऊल टाकलं श्रीमद भागवताने. भगवंत म्हणतायत सर्व धर्म परित्यज्य मामेक शरणं व्रज अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवांत. विठ्ठल विठ्ठल. माझ्याजवळ येण्याचे जेवढे जेवढे मार्ग आहेत, जेवढे जेवढे जी काही कारण आहेत सगळी सोडून दे, फक्त माझा उत्सव कर. या उत्सवाने तू माझ्या अधिक जवळ येशील. अन्य धर्म तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवांत. गीतेने एक भागवताने एक पाऊल पुढे टाकलं. बरं
सगळं सोडून दे, बाकीची सगळी कारणं सोडून दे, बाकीचे सगळे उपाय सोडून दे, फक्त माझा उत्सव कर. उत्सवाने माझ्याशी तू एकरूप होशील. विठ्ठल विठ्ठल. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आठवलं. गोंदवलेकर महाराजांना एकाने प्रश्न विचारला की का हो महाराज, उत्सवाला किती लोक आले म्हणजे उत्सव परिपूर्ण झाला असं समजावं? काय म्हटलं? उत्सवाला किती लोक आले म्हणजे उत्सव परिपूर्ण झाला असं समजावं? त्यावेळेस महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. बरं, महाराजच एवढे गोड होते तर उत्तर काय गोड देणार? गोंदवलेकर महाराज म्हणाले की उत्सवाला 10 माणसं आली तरी उत्सव झाला असं समजावं, पण ती 10 माणसं नामात रंगलेली पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. नामात रंगलेली सांगितलंय. बरं, नामात रंगलेली सांगितली, रंगेल सांगितली, रंगेल सांगितली नाही. आणि जरी ते रंगेल आणि रगेल जरी आला तरी इथल्या भक्तीत रंगल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचं महत्व प्रतिपादन करत आहे. खरं तर या संतांचे आपल्यावर अगणित उपकार आहेत, सांगता येणार नाही इतके उपकार आहेत की कुठल्याही भाषेत, कुठल्याही शब्दात, कुठल्याही वाक्यात सांगता येणार नाही. सगळ्यात मोठे उपकार असतील तर आपल्या ज्ञानोबारायांचे. ज्ञानोबारायांचे उपकार तरी काय वर्णव. अहो, वयाच्या 16व्या वर्षी ज्याने ज्ञानेश्वरी सारखा अमृतरूपी ग्रंथ ठेवा तुमच्या आमच्या पदरात घातला, जगाची आई झाली माझे ज्ञानोबाराय. जगाच्या वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या जगाची आई झाली. आम्हाला 50 वर्ष झालं तरी आम्हाला आमच्या मुलांची आई होता येत. अवघ्या विश्वाची आई झाली माझ्या ज्ञानोबाराय वयाच्या 16व्या वर्षी. पण तो ग्रंथ ठेवा तुम्हा आम्हाला कळाला नाही. जर कळाला असता तर आज घरोघरी ज्ञानेश्वरीचं वाचन झालं असतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक जरी ओवी अनुभवली ना तरी आमच्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजावं. जे जे भेटे भूत तेथे माणी, जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणवजा. ज्ञानोबाराय म्हणतात या एका जरी ओवीचं तुम्ही स्मरण केलं ना तुम्हाला कुठल्या भक्तिमंताला जाण्याची गरज लागणार नाही. जे जे भेटे भूत, जे जे तुझ्या डोळ्यांना दिसेल ना ते ते भगवत स्वरूप मान. जे जे भेटे भूत तेथे माणी, जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा, हीच माझी खरी भक्ती आहे. म्हणून भक्ती करण्याकरता तुला अन्य साधनाची गरज लागणार नाही. फक्त डोळ्यांना दिसेल तो ईश्वर समजून वाग. पहा, तुम्ही आळंदीला जाता, वारीला जाता, मग वारीला गेल्यानंतर आपण एकमेकांना काय हाक मारतो, काय आवाज देतो? हे सगळे आळंदीकरच आहेत ना. काय म्हणतो आपण? माऊली माऊली. काय म्हणतो? माऊली माऊली या, माऊली बसा, माऊली हे घ्या, माऊली ते घ्या. हे कुठे म्हणतो? कुठे म्हणतो? आळंदीत असताना. मग घरी आल्यानंतर त्यांच्यातली माऊली निघून जाते का हो? घरी आल्यानंतर पुन्हा आरशान परशान ते आहे जसं तेच. म्हणजे आमच्यामध्ये बदल काही घडत नाही. पण संतांचं तसं नाही. आमचं दरवेळेस बदलत राहतं. दरवेळेस आम्हाला नवीन काहीतरी पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे. पण संतांचं नवीन नाही. वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग, एकच पांडुरंग वेळोवेळा, बाकी दुसरं कोणीच नको. आमचं प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वाराला आमचं वेगवेगळं वेगवेगळं बदलत राहतं. जसे आमचे वारानुसार देव बदलतात ना. सोमवारी वेगळा देव, मंगळवारी वेगळा, बुधवारी वेगळे, गुरुवारी वेगळे. म्हणजे प्रत्येक वारी आम्ही वेगवेगळ्या देवाची भक्ती करतो. पण संतांचं तसं नाही. एकच धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. येणे वर्णी, येणे मुखे तुझे वर्णी
फक्त त्या भगवंताचंच नाम, प्रत्येक वेळेस भगवंतच मागायचं, दुसरा काही मागायचं नाही. हे संतांचं काम आहे. म्हणून संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फार फरक आहे बरं. आपलं मागणं दरवेळेस बदलत राहतं. दरवेळेस आम्हाला नवीन काहीतरी पाहिजे. आता असं असतं तर दुसऱ्या वेळेस तसं असतं. पण संतांचं तसं नाही. संतांचं फक्त एकच, भगवंत सोडून दुसरं काही नाही. मग मागायचं जरी असेल तरी देवाकडे, दुसरं कुणाकडेच नाही. आम्हाला मागायला कुणीच पुरत नाही हो, कुणीच पुरत नाही. ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस सोयरेदारी कुणाला ठेवलं नाही, प्रत्येकाजवळ मागलं. पण संतांनी कुणाजवळही मागितलं नाही. कारण तोची एक दानशूर विटेवरी ज्याची पाऊले, तोच एक दानशूर दाता आहे. बाकी दुसरं मला पुरवणार कुणीही नाहीये. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाच्या पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्तेशिवाय हलत नाही. मग अहंता तरी कुठे माणसामध्ये, सांगा ना. तरीही माणसं ऐकायला तयार नाही. दरवेळेस त्यांना काहीतरी वेगळं असावं, काहीतरी वेगळं हवं असतं. सांगा ना. माझ्या ज्ञानोबारायांनी 9000 ओव्यांचा भाव, 9000 ओव्यांचा भाव, 700 श्लोकांचा भाव 9033 ओव्यांमध्ये घालताना 3500 दृष्टांताची उधळण केली माझ्या ज्ञानोबारायांनी. हे अगणित उपकार आहेत बरं लोकांवर ज्ञानोबारायांचे. पण हे आम्हाला कधीच कळालं नाही. हे जर आम्हाला कळालं असतं ना तर आज आमची ज्ञानेश्वरी बाहेरील देशात गेली नसती. त्या बाहेर देशातील लोक आमची ज्ञानेश्वरी घेऊन जातात. ती ज्ञानेश्वरी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतात. जपान मधली लोक जपानी भाषेत ट्रान्सलेट करतात. इंग्लंड मधली लोक त्यांच्या भाषेत करतात. अमेरिकेतील लोक त्यांच्या भाषेत करतात. मग आमची ज्ञानेश्वरी अजून आम्ही का बरं वाचली नाही? आमच्या ज्ञानेश्वरीचं महत्व त्यांना कळालं. त्यांनी तिथे कुडाची घरं केली. इथून विमानातून शेण विकत नेलं. त्या ठिकाणी त्या भिंती शेणाने सारवल्या आणि त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी चालू केलं. मग आमची ज्ञानेश्वरी आम्हाला कधी कळायची, सांगा. विठ्ठल विठ्ठल खर तर रत्नागिरीमध्ये पावस नावाचं क्षेत्र आहे. तिथे स्वामी स्वरूपानंद महाराजांची समाधी आहे. त्या समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठेवलेला आहे. अशा प्रती असतात. असं त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी सांगितली बरं स्वामी स्वरूपानंद महाराजांनी. काव्यकाणे सांगितलं कारण नाथांनी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी. एकदा ज्ञानेश्वरी झाली पुन्हा त्याच्या पाठी ओवी करायची नाही. म्हणून अभंग ज्ञानेश्वरी सांगितली स्वामी स्वरूपानंद महाराजांनी. त्यांच्या त्या समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठेवलेला आहे. आणि तिथे समोरच एक पाटी लिहिलेली आहे. त्या पाटीवर असं लिहिलेलं आहे की तुम्ही इतक्या दुरून आलात, तुम्ही या आणि इथे ठेवलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं एक पान उघडून वाचा. तुमच्या डोक्यामध्ये आत्ता ज्या प्रश्नाला गोंधळ घातलेला आहे ना, ज्याचं उत्तर तुम्ही शोधता आहात, ज्या प्रश्नाला गोंधळ घातलेला आहे ना, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं सामर्थ्य या पानामध्ये आहे. या पानामध्ये आहे. फक्त गरज आहे ती ज्ञानेश्वरी तुम्ही उघडून वाचण्याची. खरं तर गाथा आणि ज्ञानेश्वरी शिवाय आमचं जीवन पुढे जाऊच शकत नाही ना, जाऊच शकत नाही. पण आमच्या ज्ञानेश्वरी आहेत ना कुठेतरी धूळघात पडलेले आहे. आमच्या गाथा आहेत ना कुठेतरी त्याची पानं जुनी झालेली, कधी उघडून वाचलीच नाही ना. बरं सप्ताहातल्या पारायणात तरी निघतात का आमच्या ज्ञानेश्वरी? निघतात? नाही निघत नाही. कारण तिचं महत्व तुम्हा आम्हाला अजून कळालंच नाही. विठ्ठल विठ्ठल खरं तर वारकरी ज्यावेळेस वारीमध्ये चालतो ना, आळंदी ते पंढरपूर, आपले गाव ते आळंदी, आपलं गाव ते त्र्यंबकेश्वर, कुठल्याही वारीत जाऊ द्या, वारीत जात असताना कुठल्या नामाचा जप करतात बरं? कुठल्या? ज्ञानोबा तुकाराम. कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही जातीचा असू दे, कुठला जप? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. या दोनच नामाचा जप करत कुठपर्यंत पोहोचतात? आळंदी
वारीमध्ये पोचतात. खरं तर ही 2 नामं म्हणजे त्याच्या चालण्याचा ठेका आहेत बरं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. जर एखाद्या दिंडी मालकाला त्याची दिंडी जर पुढे न्यायची असेल ना, तर तो टाळावळ्यांच्या मागे लागत नाही. काय करतो? तो मृदुंग वादक मॅनेज करतो. त्याला जर दिंडी फास्ट न्यायची असेल, पुढे जोरान न्यायची असेल, तर तो लोकांना सांगत नाही की तुम्ही हळू चाला. मृदुंग वादक मॅनेज करतो. काय करतो? दिंडी जर सावकाश न्यायची असेल ना, त्याला फास्ट नाही सावकाश न्यायची असेल, तर तो लोकांना सांगत नाही सावकाश चला. तो मृदुंग वादक मॅनेज करतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा 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 तुकाराम. मग त्याला वाटतं की आता 10 वाजून गेलेली आहे. मग तो म्हणतो की आता दिंडी पुढे नेली पाहिजे, आता आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. मग पुन्हा तो टाळकऱ्यांना म्हणत नाही किंवा दिंडीतील लोकांना म्हणत नाही, पुन्हा तो मृदंग वादक मॅनेज करतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे? ज्या वेळेस ज्ञानोबा तुकाराम हे हळू होतं, त्यावेळेस ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम ही त्याची पावलं वसलेली असतात. एक पाय ज्ञानोबा, एक पायावर तुकाराम. हळू म्हटलं की ज्ञानोबा तुकाराम हळूहळू चालतात आणि फास्ट म्हटलं की ज्ञानोबा तुकाराम आपोआप आपोआप त्याचे पावले चालण्याचा वेग वाढत जातो. म्हणजे पहा, चालीलेन वाटे गाऊन या जाता वाटे. खरं तर या ठेक्यामध्ये चाललो ना, तर किती किलोमीटर चाललो याचा अंदाज येत नाही. किती किलोमीटर चालतो आपण वारीमध्ये? किती किलोमीटर चालतो दिवसाला? किती बरं? 30-40 किलोमीटर एका दिवसाला आपण चालतो वारीमध्ये. एका दिवसाला. कधीतरी दिंडी सोडून चालून बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर. तुम्हाला खोटं वाटतं ना की ज्ञानोबा तुकोबा जर आम्हाला चालवीत नसतील तर कधीतरी दिंडी सोडून चालून बघा, मग तुमच्या लक्षात येईल की आम्हाला ज्ञानोबा तुकोबाच चालवत होते. विठ्ठल विठ्ठल एवढी ताकद आहे ज्ञानोबा तुकोबामध्ये. कारण किती चाललो याचा आम्हाला अंदाजच येत नाही. किती चाललो हे आम्हाला समजत नाही. मग वारीमध्ये किती किलोमीटर चाललो याचा जर भरवसा वाटत नाही. मग जीवनामध्ये जर ज्ञानोबा तुकोबा हा जर आमच्या जीवनाचा ठेका असेल, तर वारीचा ठेका असेल, तर वारीत किती चाललो हे आम्हाला कळत नाही. मग ज्ञानोबा तुकोबा जर आमच्या जीवनाचा ठेका बनला, तर आमच्या आयुष्यामध्ये किती त्रास झाला, किती संकटे आली, किती दुःख झालं, तरी आम्हाला त्याचं काही एक वाटणार नाही. फक्त गरज आहे तो ठेका आम्ही अवलोकन करण्याची. विठ्ठल विठ्ठल इतके उपकार त्या संतांचे आमच्यावर आहेत. म्हणून तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये काय सांगू आता सता उपकार, काय सांगू आता सताचे 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 उपकार, काय सांगू आता
काय सांगू आता संतांचे उपकार 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 माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती निरंतर जागविती माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती माझा निरंतर जागविती निरंतर जागविती माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे होत राय काय द्यावे त्यासी भावे होत राय काय द्यावे त्यासी भावे होत राय काय द्यावे त्यासी भावे होत राय